मार्ग रद्द करावा ही आमची भूमिका आहे आणि आता तर अलाइनमेंट बदलून त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये करवीर, पन्हाळा, हातकणंगला जिथं शेती आहे म्हणजे वारणा, भोगावती, पंचगंगा, कुंभी या सगळ्या नदीपट्ट्यामध्ये पुराचा प्रचंड फटका बसेल अशातून अलाइनमेंट आलेली आहे आणि म्हणून आमची सरकारला मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करावा अशी आमची भूमिका नाही. अजून गट नंबर जाहीर झालेला नाही कारण की हा टेंटेटिव्ह आराखडा व्हॉट्सॲपवर फिरतोय, खरा आहे खोटा आहे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे ऑफिशियल ज्यावेळी गट नंबर जाहीर होतील त्यावेळी गावागावामध्ये मेळावे घेऊन त्या संदर्भातली भूमिका जी काय आहे ती प्रखर केली जाईल. आज खरं तर अंजली दमानिया यांनी खराब प्रकरणामध्ये अनेक नेत्यांची नावं आहेत ती जाहीर केलेली आहेत. दीपक केसरकरांच्यापासून जयंत पाटलांच्यापर्यंतची नावं सगळी जाहीर केलेली आहेत. कसं बघता या सगळ्या संपूर्ण प्रकाराकडे, कारण राजकारण्यांची खूप नावं आहेत. मला वाटतं घरात प्रकरण वेगळ्या पद्धतीनं हाताळलं गेलं पाहिजे. याची गृह खात्याला माहिती 3 महिन्यापूर्वी होती अशी आमची माहिती आहे. मग 3 महिने ही माहिती का थांबवली होती? ती बरोबर अमक्या वेळीच ती माहिती का त्या ठिकाणी बाहेर आली हा प्रश्न यातला महत्त्वाचा. आणि म्हणून यामध्ये व्यवहार ज्यांचे आहेत, कोण भेटलं याच्यापेक्षा व्यावहारिक काही संबंध आहेत का किंवा कुठल्या पद्धतीनं त्यांचे लागेबांध आहेत याची चौकशी SIT मार्फत चालू आहे. परंतु ती खोलपर्यंत जाणार आहे का? कारण की फक्त खरातांच्यापर्यंत राहून बाकीच्यांना अभय या ठिकाणी मिळणार आहे का हा प्रश्न महत्त्वाचा. आणि खरातसारखी प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होता कामा नये यासाठी आत्ता कारवाई ही तातडीनं आणि लवकरात लवकर होणं महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी महत्त्वाचं. मला वाटतं जे आरोप होत आहेत ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून अंजली दमानियांच्यापर्यंतच कशी पोचते हा एक महत्त्वाचा प्रश्न. ठीक आहे, काय हरकत नाही, निदान ती पोचते आणि लोकांच्यापर्यंत येते. परंतु ज्यांच्यावर आरोप आहेत मला वाटतं त्यांनी खुलासा करणं अपेक्षित आहे. आज दीपक केसरकरांच्यावर आरोप झाला असेल तर त्यांनी पुढे होऊन त्याचा खुलासा केला पाहिजे, समोर माध्यमांच्या समोर आलं पाहिजे, रुपालीताईंनी समोर माध्यमाच्या आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे जे काय होते संबंध तर होते पण सांगितलं पाहिजे. आता कागदावर दिसायला लागले, बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेले दिसत आहेत. आता ह्याच्यापेक्षा आणि काय पुरावा पाहिजे? भाजपची ही मोडस ऑपरेंडी आहे. ज्यावेळी एखादं प्रकरण पुढं करायचं असेल त्यावेळी किरीट सोमय्या ते तारण हरतायत भाजपचे. कुठल्याही प्रकरणात ताबडतोब ते या ठिकाणी जबाबदारी घेतात. आता कदाचित ते 2-4 दिवसात कोल्हापूरला येतील, चौकशीची वेगवेगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी मागणी करतील. मला वाटते महायुतीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी बघून घ्यावं आता काय चाललंय ते. मला वाटते मुळात शिवाजी पाटलांच्याकडे विषय कुठले आहेत की ईडीपर्यंत चौकशी करावी असे काही विषय आहेत का, मुळात ते समजून घेतलं पाहिजे. आणि माझी त्यांनाही विनंती आहे की संस्था बदनाम होता कामा नये याची दक्षता आपण घेऊ. विधानसभेच्या राजकारणातून गोकुळला आपण टार्गेट करू नये अशी माझी त्यांना विनंती असणार आहे. कारण की शेवटी जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, गोकुळ असू दे, या 2 संस्था या जिल्ह्यामधल्या लाखो शेतकऱ्यांचा तारण अर्थ आहेत. आणि मग त्या बदनाम झाल्या तर मग लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी होतो. आणि ऑलरेडी संचालक मंडळात आमच्या उलटे निवडून आलेले 4 लोक आहेतच ना. ते प्रत्येक बोर्ड मिटिंगला सह्या करतात, त्यांची हाजरी आहे बोर्ड मिटिंगला, अजेंडावर त्यांची सही आहे, जे ठराव मंजूर झाले त्याच्यावर सही आहेत. त्यामुळं मग त्यांनी काय बघितलं नाही का असं म्हणायचं आहे का त्यांना? ठीक आहे, थोडा निवडणुका झाल्यानंतर थोडा संघर्ष असतो, परंतु सुदैवानं महायुतीच्या सत्तेत असणारे महापौर असतील, उपमहापौर असतील किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, या सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन, कारण की शेवटी दुसऱ्या बाजूला 35चा आकडा देखील मोठा आहे आणि शेवटी निवडून कशासाठी आलो आहे आम्ही? या कोल्हापूर शहराचा विकास करण्यासाठी आलो. निवडणुकीपर्यंत राजकारण हरकत नाही, आम्ही केलेलंच आरोप प्रत्यारोप एकमेकावर केलेलंच आहे. परंतु निवडून आल्यानंतर हे शहर विकसित कसं होईल, शहराचे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत,
बाकीच्या समस्या त्या पुढं सोडवता कसा येईल हा आमचा महाविकास आघाडी म्हणून सहकार्याची भूमिका असणार.